अशोक खरातच्या मालमत्तांवर ईडीने मोठी छापेमारी सुरू केली आहे। एकूण 11 ठिकाणी छापे टाकण्यात आलेत। खरातचं घर, ऑफिस, फार्म हाऊस आणि ईशान्येश्वर मंदिरासह इतर ठिकाणी एकाच वेळी कारवाई करण्यात आली। या छापेमारीत महत्त्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान अशोक खरात सध्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात अटकेत असून या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे। अशोक खरातच्या नाशिकमधील तृप्तवाला निवासस्थानी ईडीची आणि इन्कम टॅक्स पथकांची छापेमारी सुरू आहे आणि खरेदी विक्रीच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात असल्याची सूत्रांची माहिती आहे। ईडी आणि इन्कम टॅक्स पथक अशोक खरातच्या नाशिक, पुणे, अहिल्यानगर इथल्या मालमत्तांची तपासणी करत आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। लक्ष्मण, आता ईडीची या सगळ्या चौकशीच्या वर्तुळात एंट्री झाल्याचं आपण बघतोय, काय अपडेट? विशाल, अशोक खरात प्रकरणामध्ये दररोज नवनवीन प्रकारच्या अपडेट जे आहेत त्या समोर येत आहे। आता देखील अशोक खरातचं जे नाशिकमधलं निवासस्थान आहे त्या निवासस्थानावरती ईडी आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची काही पथकं साधारणतः 6 तासांपासून या ठिकाणी दाखल झालेली आहे। तब्बल 6 तास झाले हे पथक त्याच्या तृप्तबाला या निवासस्थानामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडनं झाडाझडती घेतली जाते। माझ्या मागच्या बाजूला हा अशोक खरातचा तृप्तबाला नावाचा बंगला आहे आणि याच बंगल्यामध्ये ईडी आणि आयकर विभागाचे अधिकारी वेगळ्या टीम त्यांच्या या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्या ठिकाणी असलेले त्याचे कागदपत्र, डॉक्युमेंट तपासण्याची कारवाई त्या ठिकाणी केली जाते। खाजगी वाहनांमधनं हे पथक या ठिकाणी आलेले होतं। साधारणतः पहाटे 6-6:30 वाजेच्या सुमारास हे पथक या ठिकाणी आल्याची माहिती आजूबाजूच्या नागरिकांनी दिलेली आहे। पहाटेच्याच सुमारास हे सगळे पथक अचानकपणे अशोक खरातच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीवरती एकाच वेळी धडकले। अर्थात त्यांनी एक प्लॅन तयार केला आणि त्या प्लॅननुसार एकाच वेळी म्हणजे पहाटे 6 वाजेच्या सुमारास त्याचं मिरगावमधलं फार्म हाऊस, त्याचं मिरगावमधलं मंदिर, त्याचबरोबर नाशिकमधलं हे जे घर आपल्याला दृश्यांमध्ये दिसतं हे घर, पुण्यातल्या काही त्याच्या जवळच्या नातेवाईकांची घरं, असा 5 ते 6 ठिकाणी एकाच वेळेला एकाच टायमिंगला हे सगळे पथक दाखल झाले आणि त्यांच्याकडनं एकाच वेळेला ही सगळी झाडाझडती जी आहे ती घेतली जाते। आणि आता देखील या घराच्या आतमध्ये ईडी बरोबर आयकर विभाग यांचे अधिकारी त्या ठिकाणी संयुक्तपणे त्या ठिकाणी चौकशी करतात। याचं कारण विशाल असं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये अशोक खरात जो आहे त्याने नाशिकच्या आणि अहिल्यानगरच्या 2 पतसंस्थांमध्ये काही फेक अकाउंट उघडलेले होते। त्याच्याकडे येणारे काही भाविक होते, भक्त होते, त्यांचे तो आधार कार्ड, पॅन कार्ड आणि जे अकाउंट खोलण्यासाठी डॉक्युमेंट लागत होते ते डॉक्युमेंट घ्यायचा आणि त्या बँकांमधले चेअरमन आणि त्या ठिकाणचे जे व्यवस्थापक होते त्यांना हाताशी धरून या लोकांच्या नावाचे अकाउंट खोलायचा। त्या अकाउंटवरती स्वतःचा मोबाईल नंबर हा त्या ठिकाणी द्यायचा। ज्याच्या नावावर अकाउंट खोलायचा त्याचा मोबाईल नंबर न देता स्वतःचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी द्यायचा आणि त्यातून हा मोठ्या प्रमाणात ट्रान्झॅक्शन्स त्या अकाउंटवर करत होता। अर्थात समता पतसंस्थेमध्ये जवळपास 50 ते 60 अकाउंट त्याचे होते। सिन्नरच्या एका पतसंस्थेमध्ये देखील 50-60 अकाउंट होते। या सगळ्या अकाउंटमध्ये जर आपण ते ट्रान्झॅक्शन बघितले तर कुठल्या अकाउंटवर 5 कोटी, कुठल्या 10 कोटी, कुठल्या अकाउंटवर 12 कोटी अशा पद्धतीचे ट्रान्झॅक्शन्स आहेत। मग हे पैसे त्यांनी कुठून आणले, ही मालमत्ता त्याची कुठून आणलेली होती? इतकंच नाही तर त्याचा मुलगा ज्यावेळेला SITच्या चौकशीत होता तेव्हा देखील त्याने असं सांगितलं होतं की आमच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात रोकड यायची, मात्र ती कुठून यायची याची मला माहिती नाही, हे सगळं डॅडला माहिती आहे, अर्थात अशोक खरातला माहिती, असं तो सांगायचा। आणि या सगळ्यानंतर अशोक खरातच्या या सगळ्या माहितीनंतर SITनेच आयकर विभागाला आणि ईडीला या सगळ्या प्रकरणाला संयुक्तपणे तुम्ही तपासणी करावी अशा स्वरूपाचे लेखी पत्रव्यवहार केलेला होता। आणि याच पत्रव्यवहारानंतर आता ईडी आयकर विभागाने एकत्रितरित्या अर्थात वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळेला ही छापेमारी केली आणि ही चौकशी सुरू केलेली आहे। त्यामुळे अशोक खरातच्या अकाउंटवर येणारे पैसे कुठून येत होते, हे सगळे मनी लॉन्ड्रिंग मधले पैसे होते का, पहिला मुद्दा। आणि दुसरा म्हणजे त्यांनी ज्या काही प्रॉपर्टी खरेदी केलेल्या आहे, मग काही ठिकाणी जमिनी घेतलाय, काही ठिकाणी घर घेतले, फ्लॅट घेतले, प्लॉट घेतले, कोट्यावधी रुपयांच्या या जमिनी त्याने कुणाच्या पैशातून घेतला, इतका पैसा त्याच्याकडे अचानकपणे कुठून आला, याचा तपास आयकर विभागाकडून देखील केला जाऊ शकतो। आणि याच्यामध्ये काही कर चुकवेगिरी झाली असेल तर आयकर विभाग कारवाई करेल आणि मनी लॉन्ड्रिंग असेल तर ईडी यामध्ये कारवाई करेल। मात्र हे कारवाई बाबतची जी तपशील आहे तो नंतरच आपल्याला प्राप्त होईल। मात्र सध्या ही कारवाई जी आहे गेल्या 6-7 तासांपासून एकाच वेळी पुणे, नाशिक, अहिल्यानगर या 3 जिल्ह्यांमध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। विशाल, धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या तपशिलाबद्दल। बंधू, अशोक खरात स्वतःच्याच भविष्याबाबत चिंतेत सापडल्याचं कळतंय। तुरुंगातून लवकर सुटका होणार नाही अशी भावना खरातने व्यक्त केली आहे। फरार पत्नीबाबत माहिती नसल्याचं उत्तर खरातने दिलंय, तर मुलाशी बोलण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे। जप्त मोबाईलमधून राजकीय आणि शासकीय कनेक्शनचा तपास सुरू आहे। ओकस प्रॉपर्टी कार्यालयासह विविध ठिकाणी झडती तर सुरूच आहे। त्याचबरोबर पुढील चौकशीसाठी शिर्डी पोलीस ताबा घेण्याची शक्यता आहे। कोठडीत खरात शांत असल्याचं कळतंय, तो बोलतो देखील कमी आहे। जेवण देखील त्यांनी
त्याचं घटल्याची माहिती आहे, कमी जेवण तो करतोय आणि ईडीकडून प्रॉपर्टी आणि बँक खात्यांची सखोल चौकशी सुरू आहे. मालमत्तेचं बाजार मूल्य आणि व्यवहारांचा तपास सुरू आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच सुनावणी घ्यावी अशी खरातची मागणी आहे.